सोलापूर महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय डावपेचांना सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे। भाजपमधील दोन प्रभावी गट आमनेसामने येत असून महापौरपदासाठी जोरदार सत्ता संघर्ष रंगताना दिसत आहे। भाजपच्या महापौरपदाच्या शर्यतीत विनायक कोंड्याल आणि डॉक्टर किरण देशमुख ही नावे आघाडीवर असली तरी पालकमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यामुळे कोठे गटाचा नगरसेवक महापौरपदी विराजमान होणार असल्याचे संकेत मिळत होते। भाजपच्या अंतर्गत बैठकीतही तसाच सूर दिसून आला। मात्र या बैठकीत देशमुख गटातील काही नगरसेवक अनुपस्थित होते। विशेष म्हणजे या बैठकीत डॉक्टर किरण देशमुख यांचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। महापौर पदावर आपलाच विजय व्हावा यासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या दोन्ही गटातील नगरसेवकांनी एकत्र येत डॉक्टर किरण देशमुख यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे सांगण्यात येत आहे। इतकेच नव्हे तर आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी इतर पक्षातील नगरसेवकांनाही सोबत घेण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे। यामध्ये MIM पक्षातील नगरसेवकांना महत्त्वाची पदे देण्याची शक्यता असल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे। या सर्व घडामोडींमुळे कोठे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून युद्धात, प्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरल्याचे चित्र दिसत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।